तर बघूया आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एकनाथ शिंदे खरातचे भक्त असल्यामुळे प्रकरण उघडकीस आले। अनिसचे संस्थापक श्याम मानव यांची प्रतिक्रिया। खरातकडे अनेक राजकीय लोक जात होती, शिंदेंमुळे प्रकरण उघडकीस आल्याने धन्यवाद, श्याम मानव यांचं वक्तव्य। दररोज एक अत्याचारी भोंदू बाबा उघडे पडत आहे, असे अनेक भोंदू प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात आहेत। विकास लवांडेंचा मोठा दावा। भाजप आरएसएस विराट हिंदू संमेलन भोंदू विरोधात कधी बोलणार, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचा सवाल। नाशिकमध्ये भोंदू खरातवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल आहे। खरातचा सीए ललित पोफळे यांनीच केली होती तक्रार। सीए कडून आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकरण्यात आले। अवतार पूजा करायची सांगून खरातनं स्वतःच्याच सीए ललित पोफळेची फसवणूक केली। भोंदू खरातच्या पत्नीचा उरणमधील जमीन व्यवहार रद्द। उरणमधील 3 कोटींची जमीन अवघ्या 58 लाखात लाटल्याचा संशय आहे। बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याप्रकरणी व्यवहार रद्द। उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी व्यवहार केला रद्द। नागपुरातील एनजीओ लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत। तक्रारदार मुली विरोधात आधीच शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचं महिला कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं। वारंवार अनुपस्थित राहत असल्यानं तक्रारदार तरुणीला 2 एप्रिलला कारवाईचा इशारा देण्यात आला होता। नाशिकमधील टीसीएस मधील लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधून अनेक पुरावे सापडण्याची शक्यता आहे। एसआयटीने दानिश शेखच्या मोबाईलमधील फेस लॉक उघडला। दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ऍप्लिकेशनला फेस आयडीची सुरक्षा होती। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये नोटीस। ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या राज्यसभेत हालचाली। पश्चिम बंगाल पहिला टप्पा आणि तामिळनाडूत यावेळेस फेरमतदानाची आवश्यकता नाहीये। कोणत्याही मतदान केंद्रावर फेरमतदान नकोय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पश्चिम बंगाल तामिळनाडूमध्ये फेरमतदानाची शिफारस करण्यात आलेली नाहीये, निवडणूक आयोगाची माहिती। 1 मे पासून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक सेवा सुरू होणार आहे। मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण होईल। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास त्यामुळे सुसाट होणार आहे।